आई बनणं हे महिलेच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद। मात्र नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बोजवाऱ्यामुळे हे सुख एका आईच्या जीवावर बेतलंय। अक्कलकुवाच्या पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील नादुरुस्त रुग्णवाहिकेमुळे एक आई आपल्या नवजात बाळाला एकटं सोडून गेली आहे। त्यामुळे चंद्रावर मंगळावर स्वारी करणाऱ्या आपल्या देशाची आरोग्य यंत्रणा गावखेड्यापर्यंत कधी पोहोचणार आहे हा सवाल उपस्थित होतो। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावातील राऊत पाड्यापर्यंत जाणारा हा रस्ता या भागाच्या विकासाचं खरं रूप दाखवतो। शासनाच्या अशा कागदी विकासामुळे अतिदुर्गम भागातही आजही अनेकांचा जीव जातोय। या शासकीय अनास्थेनं कविता मगन राऊत या सुशिक्षित महिलेचा बळी घेतलाय। 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या कविताचा मातृत्वाचा आनंद क्षणभंगूर ठरला। प्रसूतीच्या काळात सुरू झाल्यानंतर कविताला पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं गेलं, पण तिथे वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्यानं नर्सने तिची तपासणी करून तिला मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केलं। यासाठी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका देण्यात आली, मात्र ही रुग्णवाहिका रस्त्यात एका चढावर बंद पडली आणि बंद रुग्णवाहिकेतच कविताची प्रसूती झाली। पण बाळाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती खालवली। तब्बल अर्ध्या तासानंतर दुसरी रुग्णवाहिका आली, पण कविताची प्रकृती गंभीर बनल्यानं मोलगीतून पुढे तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। पण नंदुरबारला रुग्णालयात पोहोचण्याआधी कविताचा दुर्दैवी मृत्यू झाला। ॲम्ब्युलन्स एकदम खराब होती, ते जर चांगली झाली असती तर आमची बाईचा जीव वाचला असता। आणि ते आता बाळांना सोडून निघून गेले, ते राहिलं असते तर आमचं बी म्हणजे काय जीवन चांगलं झालं असतं परिवार माझं। या घटनेनंतर आम्ही पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जे समोर आलं तुम्हीच पहा। आरोग्य केंद्राला लागलेली कडी आणि ती उघडण्यासाठीची नर्सची लगबग सारं काही सांगून जाते। विशेष म्हणजे पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनानं दिलेल्या रुग्णवाहिका मागील 3 महिन्यांपासून धुळ्याला दुरुस्तीसाठी पडून आहेत। पर्यायी रुग्णवाहिकेचीही 3:13 वाजलेले आहेत। याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याचं लोकप्रतिनिधी सांगतात। हे दुर्दैवी बाब आहे की आम्ही एवढा प्रश्न उचलून सुद्धा आरोग्य विभाग किंवा शासन बहुतेक या दुर्गम भागाकडे दुर्लक्षित असल्या कारणाने काही विषय खूप गंभीर आहे आणि त्याची दखल घेत नाही। त्याच्यामुळे आम्हाला खदखद आहे आणि त्या निष्पाप महिलेच्या परिवाराला शासनाकडून कारण आरोग्य विभाग हेच जबाबदारी आहे। कविता राऊत ही नंदुरबारच्या आदिवासी भागातील दुरावस्थेच्या बळीचं प्रातिनिधिक उदाहरण आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 47 माता मृत्यू झाले होते। यंदा हाच आकडा आतापर्यंत 32 वर जाऊन पोहोचला। हे आकडे अत्यंत गंभीर आहेत, ज्यावर काम करायला अपुरे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि तोकडे आरोग्य यंत्रणा दोषी आहेत। या साऱ्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा आता सखोल तपास करते। कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाईची भाषाही बोलली जाते। मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की आपल्याकडे जे लक्ष्य 84 जी मोहीम सुरू आहे सप्टेंबर 23 पासून, त्या अंतर्गत आपण जिल्ह्यातल्या सर्व मात्यांचं जे काही आरोग्य सेवेबद्दलचा जो विषय आहे, त्यांचे तपासण्या असतील, औषधोपचार असतील, त्यांचा फॉलोअप असेल, हा वेळोवेळी आपल्या डिपार्टमेंटकडून घेतला जातो। प्रामाणिक आरोग्य अधिकारी, चांगला रस्ता, चांगली रुग्णवाहिका असत्या तर अनेक कवितांचे माता मृत्यू रोखता आले असते। आरोग्याच्या या आणि अशाच समस्यांवर विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी सभागृहात 2दा आवाज उठवला। आरोग्य मंत्र्यांनी देखील नंदुरबारमध्ये येऊन बैठक घेण्याचं आश्वासन दिलं, मात्र ते नंदुरबारमध्ये काही दाखल होईनात आणि समस्यांबाबत शासन दरबारी काही वाचा फुटेना अशीच स्थिती आहे। दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापतींनी नागपुरात झालेल्या आरोग्य यंत्रणेची बैठक बोलावली। त्यांनी देखील तातडीने नंदुरबारमध्ये भेटी देऊन पाहण्याच्या सूचना केल्या, मात्र तरीही यंत्रणा जिल्ह्यात काही फिरकलीच नाही। शासनाची हीच अनास्था आज कवितासारख्या तरुणींच्या मृत्यूला कारणीभूत ठरते।
पण या साऱ्यात हा निरागस चिमुकला आई विना पोरका झालाय, याहून वाईट काहीच नाही. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.